बलात्कार हा जर विषयाचा विचार केला मायबाप, मी तुमच्या सगळ्यांपेक्षा लहान आहे वयाने, पण आज जर हे विषय आपण समाजासमोर तुमच्या समोर मांडले नाही, पुरुष मंडळी असतील, ह्या काही आताच्या नवीन पिढीतल्या पोरी असतील, मी काही जास्त म्हातारा नाहीये असं नका समजू, पण हे जे नवीन जनरेशन आहे आमची 30 वर्षाची, ज्यांच्याकडे मोबाईल आहे ते पाहू शकतात, त्यांना समजू शकतं, पण ज्या मायमाऊल्यांकडे मोबाईल नाहीये, पुरुष मंडळींकडे मोबाईल नाहीये, त्यांना जर या घटनेचा आधारच कळाला नाही तर मग त्यांना न्यायपालिका काय आहे, नियम काय आहे, समानता काय आहे हे समजेल का? त्यांच्या विरोधात कोणते आवाज उठवतील का? जर त्यांच्या घरामध्ये एखादं प्रकरण घडलं तर ते आवाज उठवतील का? सहज जर विषय घेतला मायबाप, मी तुमची दंडवत माफी मागतो पहिल्यांदा, तर बलात्कार हा भारतातील महिलांवरील 4थ्या क्रमांकाचा सर्वात सामान्य गुन्हा आहे. सामान्य म्हटल्या गेलंय. एखाद्या मायमाऊलीची इज्जत लुटून तो निघून जातो, 10, 15, 25, 47 वर्ष तिने न्याय मागितला, ती कोमात होती. मख्तार माई, मुंबईच्या जे हॉस्पिटलमध्ये घडलेली घटना, 47 वर्ष ती हॉस्पिटलमध्ये त्या पलंगावर पडून होती. न्याय कधी मिळाला? ती मरून गेली आणि तो नराधम, तो हरामखोर आजही जिवंत आहे. मुलं आहे, बाळ आहे, त्याचे सगळं आहे. त्याने बलात्कार केला तिच्यावरती. कुत्र जे ना कुत्र, त्या कुत्र्याच्या साखळदंडाने तिचा गळा ओवळला आणि तो ओवळून त्याच्यानंतर तिच्यावरती बलात्कार केला आणि मग तिथेच तिला सोडून दिली. 3 दिवसानंतर ती तिथेच पडलेली होती. तिच्या सोबतच्या असणाऱ्या ज्या नर्स होत्या, जे ब्रदर्स होते हॉस्पिटलमध्ये जे काम करतात, त्यांनी तिला शोधलं आणि त्याच वॉर्डरूम मध्ये 47 वर्षाचा प्रवास, 22 वर्षाची मख्तार माई तिचं नाव, तिने 67-70 वर्षामध्ये जीव सोडला. आताची घटना आहे, काही 5-10 वर्षापूर्वी. तो नराधम जिवंत आहे. 4थ्या क्रमांकावरती आहे भारत. संस्कार कोणाचे चुकले हो, असं जर विचारलं तर काय उत्तर द्याल तुम्ही? राष्ट्रीय गुन्हा नोंद ब्युरो NCRBच्या 2019च्या वार्षिक अहवालानुसार जर विचार केला तर देशभरात 32,033 बलात्कारांच्या घटना नोंदवल्या जातात किंवा दररोज 88 प्रकरणं नोंदवली जातात बलात्काराची. न्याय एकालाच मिळतो, 87 तशाच मरतात. 2018 मध्ये दररोज 91 प्रकरणं बलात्काराची नोंदवली जात होती. त्यापेक्षा किंचित कमी, यापैकी 30,165 बलात्कार पीडितांच्या ओळखीचे गुन्हेगारांनी 94.2% प्रकरणं ही संख्या आहे आणि 2018 मध्ये ही संख्या होते. अल्पवयीन मुली किंवा 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या पीडितांचा वाटा सम्मानतेचा कायदेशीर वय 15.4% होतं. 2018 मध्ये 27.8% होता. दुसरीकडे बलात्काराच्या बाबतीत भारत देशात वरच्या क्रमांकावर सगळ्यात 1 नंबरला आहे. विचार करा कशामुळे ह्या घटना घडतात. 99% जे बलात्कार होत आहेत या लेकींवरती, त्याचं कारण आहे की जो बलात्कार करतोय ना तो नराधम या बाटलीच्या नशेमध्ये आहे, म्हणून तो बलात्कार करतोय. कसली बाटली? दारूची बाटली. या दारूमुळे कितीतरी जणांचं आयुष्य बर्बाद झालंय, कितीतरी मुलींचं आयुष्य बर्बाद झालेलं आहे. ज्या भारताला कधीतरी एक सुवर्णम म्हटल्या जायचं की सोन्याचा पक्षी आहे हा देश, आणि आजची परिस्थिती अशी आहे की या देवाचं नाव प्रत्येक वाईट बाबतीत पुढे घेतलं जातं. का? कारण की गावाच्या बाहेर एक दारूचं दुकान आहे आणि दारू पिणारे गावातले. गावाचं नाव कसं चांगलं होईल? तंटामुक्त गाव कसं होईल? व्यसनमुक्त गाव कसं होईल? हगणदारी मुक्त गाव कसं दूर होईल? बरोबर आहे की नाही? हे मुक्त कसं होईल?
जोपर्यंत तुमचे विचार बदलत नाही तोपर्यंत गाव, शहर, नगर, गल्ली, घर बदलणार नाही. मुलींवर बलात्कार, हल्ला आणि हिंसाचाराचा प्रयत्न केला जातो. त्याचं कारणही दारू. दरोडाई, रॉबरी करणे, बलात्काराचा दर सर्वात कमी असलेल्या देशांमध्ये भारताचा सर्वात प्रथम क्रमांक लागतो. लग्नाचे खोटे आश्वासन देऊन केलेले लैंगिक संबंधांनाही सरकारने बलात्कारिणी करून वर्गीकृत केलेलं आहे. मी काय बोललो ते लक्ष देऊ नये का? लग्नाचं खोटं आश्वासन देऊन केलेले लैंगिक संबंध, शारीरिक संबंधांनाही सरकारने बलात्कार म्हणून वर्गीकृत केलेलं आहे. कदाचित लक्षात घ्या मला काय म्हणायचंय. आणि आता हे जे चालू आहे नाही, लफडे करणं, रिकामे धंदे करणं, मायबापांच्या इज्जतीची बिलकुल धिंतवडे काढणं, याच्यात सर्वात मोठी चूक आहे तुमची की तुम्ही लक्ष देत नाहीत. आणि लक्ष देतात तुम्ही 25-40 हजाराचे मोबाईल घेऊन देताय. लाज नाही वाटत? थोडीशी नाही वाटत? आमची मुलगी शिकते, शिकू द्या ना, लक्ष ठेवा. संध्याकाळी घरी आल्यानंतर मोबाईल चेक करा ना एकदा तरी. जसं तिला विचारताय ना, एकदा तरी तिला विचारताय की तुला यायला एवढा वेळ का झाला आहे रात्री, तसंच या हरामखोरांना सुद्धा विचारा की तुला रात्री 11 वाजले घरी यायला, तू कुठे होतास? 11 वाजेपर्यंत घरातून बाहेर राहण्याचं काय कारण? एखाद्या मुलीवर हा बलात्कार तर करून आला नसेल, एखाद्या गरीब घराण्यातल्या मुलीची याने छेड तर काढली नसेल, याने कुणासोबत शारीरिक संबंध तर ठेवले नसतील. आणि हा विचार जेव्हा आपण आपल्या घरातल्या पुरुष मुलाला विचारतो तेव्हा आपल्या घरातली जी कन्या आहे, जी दुर्गा आहे, ती सुरक्षित राहते. कारण तुमच्या घरातला रावण ज्यावेळेस उन्मत्त होतो त्यावेळेस तुमच्या घरातल्या सीतेवरती सुद्धा बाहेरचा रावण लक्ष ठेवतो. हेही लक्षात ठेवा. प्रेम करू नका मी असं म्हणत नाही, पण तुमच्या योग्य आहे का? सामाजिक तत्वाच्या आधारावरती समाजात आहे का? गेल्या काही वर्षात अनेक अशा घटना घडत आहेत. बलात्काराच्या तक्रारी करण्याची तयारी वाढली आहे. बलात्कार जरी केला तरी कोणी काही करत नाही. हा विचार काय होतं? 10-15 वर्षाची शिक्षा होते, तो सुटून जातो, ती मरून घेते. लाजेपायी शर्मेपायी ती घरातून निघत नाही, जेवण करत नाही, आत्महत्या करून घेते, जळून घेते, विष पिऊन घेते, फाशी लावून घेते स्वतःला. मायबाप मरून जातात, एक कुटुंब संपून जातं फक्त एका दारूच्या बाटलीमुळे. कारण की तो दारू पिऊनच त्याच्यामध्ये ती उन्मत्तता येते. दारू पिल्यानंतर त्याला बायकोच आहे हे कसं दिसतं? तो आईजवळ का नाही जात झोपायला? शेण आणि घाणी मधला फरक कळतो ना? घाण जर मांडली तर तो खाणार आहे का? नाही. त्याच्या आतमध्ये तो राक्षस आधीपासूनच आहे. त्या नराधमाच्या अंगामध्ये तो राक्षस आधीपासूनच आहे. पण दारू पिल्यानंतर तो राक्षस बाहेर निघतो. आई आहे हे त्याला कळतं ना, बायको आहे हे त्याला कळतं, बहीण आहे हे त्याला कळतं. मग तो त्रास बायकोलाच का देतो? असं जर विचारलं तर दारू हा शब्द वाईट आहे, पण त्याची बुद्धी, त्याची नीतिमत्ता जी खराब झालेली आहे ती कोण सांभाळणार आहे? तिला कोण समजू शकतं? आणि हे सर्व झाल्यानंतर बाहेर जाऊन एखाद्या मायमाऊलीचं आयुष्य खराब करून तो घरात येऊन झोपून राहतो. हा विचार कधी करतो का आपण? नाही. मग दारूचं दुकान गावातल्या गल्लीत नाही, गावात सुद्धा नको. आणि असा जर एखादा बेवडा दिसतोय ना तर रात्रीच्या अंधारात चोपून काढा की त्याची दारू सुटली पाहिजे. कारण बलात्कारांचं सर्वात जास्त प्रमाण जर काही असेल, घडण्याचं घटनाक्रम जर काही असेल तर तो फक्त आणि फक्त ह्या दारूमुळे. महाराज, बलात्काराची एक घटनेचा व्यापक माध्यमाचं लक्ष वेधलं जातं आणि स्थानिक देशव्यापी जनतेचा जो रोष असतो, कॅन्डल मोर्चा काढले जातात बलात्कार झाल्यावर. कोणी सांगितलं कॅन्डल मोर्चा काढायला? कुणी सांगितलंय? मेणबत्त्या घेऊन जातात ना, जस्टिस फॉर निर्भया, जस्टिस फॉर रूपाली, जस्टिस फॉर अश्विनी. कशासाठी? बलात्कार झाला म्हणून काय मेणबत्त्या घेऊन फिरायचंय का? द्रौपदीचं फक्त वस्त्रहरण झालं होतं,
संपूर्ण कुळ कौरव त्याने संपवून टाकले. आजची द्रौपदी जी आहे तिच्यासाठी तिचा कृष्ण उभा राहील का? विचार करा आणि मग सांगा. उभा राहील का? हो की नाही? तिच्यासाठी तिचा कृष्ण. आता तुम्ही जर बोलले नाही तर मी पुढेच सरकणार नाही. हो किंवा नाही? तिचा कृष्ण तिच्यासाठी उभा राहील का? नाही. नाही. हो की नाही? लवकर. नाही ना? का नाही राहणार? तुम्हाला तुमच्या कृष्णावरती विश्वास नाहीये. तुम्ही जर यशोदा आहे, हे जर नंद आहे, तर तुम्हाला तुमच्या कृष्णावरती विश्वास नाहीये. नाहीये. आमचा कृष्ण कधी रावण होईल सांगता येत नाही. काय बोलावं याच्यावरती? या विषयावरती कसा हात टाकावा की आपल्या घरातला कृष्ण रावण कधी होऊ शकतो? जर तुमच्या घरातला कृष्ण एखाद्या बाहेरच्या द्रौपदीचा सखा असेल, भाऊ असेल ना, तर तुमच्या घरातली द्रौपदी ती सुद्धा सुखी असेल. तिच्या सुद्धा कोणीतरी बाहेरचा द्रौपदी तिचं रक्षण करणारा कोणीतरी असू शकतो. पण जर तुमच्या घरातला रावण असेल तर बाहेर सुद्धा तुमची द्रौपदी सुखी नाही आणि सुरक्षित नाही. कॅन्डल मोर्चे काढले जातात. सरकार न्याय देऊ शकत नाही. याच साठी सरकारने बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांसाठी दंड संहितेत सुधारणा केली. आता या घटना घडायला लागल्या तेव्हा या सुधारणा केल्या. म्हणजे बलात्कार काय सामान्य होता का? अरे साधारण नजर जरी टाकली, साधारण एका मुलीवरती नजर जरी टाकली, बाजीराव प्रभू यांची होणारी सून हिच्यावरती एका गावच्या पाटलाने बलात्कार केला. आणि तो बलात्कार केला जेव्हा त्यांना कळालं. कुणाला कळालं? या जो देव देव्हाऱ्यात आहे ना, हा जो तुम्ही देव पूजता ना, या देवाला ज्यांनी देव्हाऱ्यात ठेवलं तो माझा देव छत्रपती शिवाजीराजे. त्या देवाला जेव्हा कळालं तेव्हा त्या पाटलाचा चौरंग केला. चौरंग फक्त दृष्टी पडली तिचा बलात्कार केला म्हणून. आता त्याला खायला दिला जातो, त्याला प्यायला दिलं. 14 वर्ष तो नराधम त्या जेलमध्ये राहतो, आरामात राहतो. ही इकडे तरफडून सडून मरते, हिच्याकडे कोणी लक्ष देत नाही. NCRB 2019च्या आकड्यावर वारीच्या नुसार राजस्थानमध्ये भारतीय राज्यांमध्ये सर्वाधिक बलात्कार झाल्याची नोंद 2ऱ्या क्रमांकावरती आहे. हिंदी प्रदेशातील इतर राज्य उत्तर भारत, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, छत्तीसगड यासारख्या राज्यांमध्ये महिलांवरील लैंगिक हिंसाचाराचं प्रमाण सर्वाधिक 3 नंबरवरती आहे. महानगरांमध्ये राष्ट्रीय राजधानी जी दिल्लीमध्ये 2019 साली, जास्त नाही आताची घटना आहे, कोरोना काळ लागला होता ना त्यावेळेस, या 2019 मध्ये सर्वाधिक बलात्कार 1253 बलात्कार पर महिन्याला झालेले आहेत. प्रकरण नोंदवल्या गेली प्रत्येक महिन्याला, कमी नाही आहेत हे. कारण काय आहे? मुलींवरतीच बलात्कार होतात असं नाही. सर्वाधिक बलात्काराचं प्रमाण प्रति 1 लाख लोकसंख्येमागे होतं. आजच्या युगात महिलांना स्वतःच्या हक्कासाठी लढण्यासाठी शिक्षण घेणं, स्वतःला सक्षम बनवणं, आपण हक्काबद्दल जागरूकता वाढवणं आणि सामाजिक राजकीय बदलांसाठी आवाज उठवणं गरजेचं आहे. पण कुठपर्यंत? हक्क लढवण्यासाठी आहे, सहभाग घेणं गरजेचं आहे, पण कुठपर्यंत घेऊ शकतात तुम्ही? महाराज, समानतेचा संघर्ष तर बाजूलाच राहिला, पण आज ज्या घटना घडल्या त्याच्यावरती तुमचा काय विचार आहे हे तुम्ही सांगू शकता का? बोलू शकतो का आपण? नाही बोलू शकत. किती थोर साधू संत होऊन गेल्यात की ज्यांनी आपलं आयुष्य पणाला लावलं महिला शक्तीमध्ये.
प्रत्येक घरामध्ये आज एक रावण बसलेला आहे मायबाप, आणि त्या रावणाला शोधण्याचं काम आपलं आहे. शोधू शकतो का आपण? बलात्कार फक्त पोरींवरच होतात असं तुम्हाला वाटतं का हो? आज शेजारच्यावरती विश्वास नाही राहिलेला आहे. ओ माय गॉड पिक्चर बघितला का तुम्ही? OMG सेकंड पार्ट तुम्ही बघा, हिंदी पिक्चर बघा, हिंदी पिक्चर नक्कीच बघा, पण जे उद्देश चांगले आहेत ना ते बघा. सेक्शुअलिटी सीन्स, अब्युशन्स या गोष्टीवर तो अवलंबून आहे, पण त्यामध्ये एक छोटी मुलगी आहे. ती छोटी मुलगी जेव्हा तो माणूस केस जिंकतो ना, तेव्हा ते सगळं झाल्यानंतर ती मुलगी, ते छोटंसं बाळ तिच्या वडिलांना सांगतं की आपल्या परिवारातला एक व्यक्ती, आपल्या परिवारातला एक माणूस माझ्या शरीराला, माझ्या पर्सनल प्रायव्हेट पार्ट्सला, माझ्या अंगाला हात लावतो. तुम्ही शिकवा ना, पोरींनाच शिकवायची गरज नाहीये मायबाप. कदाचित तुम्हाला माहित असेल नसेल मला माहित नाही, पण पोरींवरतीच बलात्कार होत नाहीत. निरागस 5 वर्ष पासून ते 15 वर्षाच्या मुलांवरती सुद्धा बलात्कार होतात. आज ज्या ज्ञानोबारायांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं त्या आळंदीत या घटना घडतात. कारण कोण आहे? कारण कोण आहे? विचार आला असेल ना मनात की असं कसं घडतं? मरतात ते मुलं. आत्ताच्या घटना आहेत चालू, तुम्ही सर्च करा ना गुगलवरती. मला माझ्याच संप्रदायाचं नाव बदनाम नाही करायचंय, मी त्याच संप्रदायाचं लेकरू आहे, पण का म्हणून तुम्ही विश्वास, तुम्ही आपल्या मुलांना बॅड टच, कुणीतरी चुकीचा स्पर्श आपल्या अंगाला करतंय हे मराठीत सांगा, त्याला शिकवा. ते निरागस आहे, त्याला नाही कळत, त्याला समजवण्याचा प्रयत्न करा की बेटा तुझ्या या गालावरती, तुझ्या शरीरावरती, तुझ्या मांडीला, तुझ्या पायाला कोणीतरी चुकीचा स्पर्श त्यांना कळतं जर समजवलं तर. 2 वर्षाच्या लेकराला सुद्धा कळतं की बॅड टच काय आहे आणि गुड टच काय आहे. आपल्या शेजारीच नराधम असतात, फक्त आपण ओळखू शकत नाही.